माणिकराव तुम्ही पण चालली वाटते शिवली हा म्हणा गेलं ना पोरग गेलं हा ते पोर बाई गेली सर्व गेले ना आता का सर्वच जातं हा गजान बाबा थोडी म्हणणार आहे या पैदल दर्शन घ्या म्हणून गेलं ना एक घरचं माणूस गेलं जाय तिकडे इकडे वारलं पाहा लागते ना बाबा आपल्याला हा वैलताचा पत्ता नाही पाणी नाही येऊ लागलं काय नाही ती मोटर जळलं आहे काय करावं काय समजूच नाही लागलं नाही नाही पाटलाचं जेवण आहे तिसा दिंडीले तर मग पूर्ण गावातले चालले तर मला तुम्ही चालले का बाबा त्याच्या बरोबर म्हणून म्हणलं आपण नाही जात रे बाबा आपल्याला पाहा लागते ना घरचं पाहा लागते ना हे बैलगाडा चालवणं यद्रो काय यद्रो करा लागते हे पोराच्या भरोशावर जमते काय पोरगामध्ये येतेच पाणी हा ते टाइम निघून चालला ना पहिले पाणी द्यावं लागते सोयाबीन आली मग काय करतं आता नेमकंच कळ्यात आहे हा पाण्याचा पत्ता नाही दिले भेगा पोळला आल्या पहिले बोलायला लागल का नाही हा हे मोटर जायली आता काय करावं माय तरी सारखं उद्या मग हा आता येरी तुमचं पोरग तिकडे शेगावले झाले तुमची मोटर जायला आहे म्हणतात तुमच्यापाशी 2 सट आहेत स्प्रिंगलरचे एक मले द्या मग हा एक मी लावतो माया 2-4 दिवसात माय होऊन येते उरकून येते नाही द्यायचं काही घोर नाही ना लोक नेते तर आणून देत नाहीत आता तुला काय सांगाव ते गावामागं तिकडे नागर दिसला हो पहिले गाजरकडे जाव ते वावर गावामागं तिकडे नागर आता पहिले नागरच काम नाही तर नागर आता डोळ्यानं नाही दिसला कुणीकडे नागर काय नाही तुम्ही असे बोलता जसं काय मी का तुमचं हेच केलं काही हा तुमचं काय राजे माग कुठं स्टोपलं भुललं होतं मग घरी ते तर आणून दिलं मी तुम्हाला तुम्ही तरी म्हणू लागले असंच झालं तसंच झालं तुमचं पाईप तरी आजपर्यंत हरपू दे लाग म्या पण आता काय पुरानं नाही कल्ला केला पाहिजे हे पा एक काम कर तू जा एक सट घेऊन जाय पण 2-3 दिवसात हे पा आता मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारी पाईप हजर लागते बरं आपल्या वावरात आपल्या बोरीपोशी दोघं बापले गाव आम्ही होती तिकून ये असतो 3-4 दिवसात तर 2 दिवसाचं जिकडे तिकडे ओलंगवाडी करतो आम्ही त्याच्यात काय हा पाणी मागलं शांतारामले आम्ही ते म्हणे मोटर आहेत आपल्यापाशी पायपाचा बजेट नव्हता आता पायपाचा बजेट लागला 2 दिवसात जिकडे तिकडे पायजून येतो हा फक्त हरपू देऊ नको कुणीकडे नाही तर मग बस एक इकडे एक तिकडे ते म्हणाल मायावान हे म्हणाल मायावान हा पद्धतशीर नेणे पद्धतशीर आणून ठेवून देणे काही गोर नाही ना मानिक काका तुम्ही काय टेन्शन घेता पद्धतशीर नेतो ना आणून ठेवून देतो ना कोणा नंबर बाबा एक नवीनच नंबर आहे कोणाचा आहे ते हॅलो हॅलो बोला कोण बोलतो हॅलो अरे काय गजानराव काय कुठे हा मागे तर काय गजानराव बोलतो बरं मी गजानन बरं बोलतो गजानन बरं हो बरं ना काय गजानराव तुम्ही नाही ऐकलं म्हणल्यावर मग कसं होणार आहे हो हा राजा इतक्या दिवस भाजीपाल्याचा धंदा केला आणि हे केला काय तुम्हाला माहित नाही का अरे काय तुमच्या मेवण्याचं सोबती बोललो मी हा त्याच्या शेजारी राहत असतो कानी हा ते बोललो मी काय अजून पण तुम्हाला लक्षात नाही का आलं राजा माणिक बोलतो ना माणिक मानिक काय बाबा येईल का काम पडलं शिव फोन बोल मानिक ते नंबर शिव ना माझ्या बोल ना काय म्हणतो बा मानिक अरे काय नाही काय इकडे आलो होतो मेवण्याच्या वावरात तुमच्या पाहिलं सोयाबीन ठा बसला